हॅलो, आज मी नॅचरल थ्रस्ट आणि रेडियल शिअर फोर्सचे जे 4 केसेस आहेत ते कसे बाहेर करायचे सांगतो. त्याच्यात आधी आपल्याला केस 1 लिहावे लागते. केस 1मध्ये काय येतं, हॉरिझॉन्टल लेफ्ट साईड, व्हर्टिकल जे असतं ते डाऊन साईड घेतो आपण. आधी पहिलं अँटी लिहायचं, मग RSF लिहायचं असतं. तर NT-RSFमध्ये पहिला हा जो पहिली केस असते ती आपल्याला पूर्णपणे बायट करून घ्यायची आहे. ती म्हणजे कशी असणार आहे, V sin θ, इथे लिहायचं H cos θ. आता इथे बघा, RSFमध्ये याचं उलटं लिहायचं, H sin θ. इथे V आहे म्हणून इथे लिहिणार आपण V cos θ. आता पहिली केसमध्ये कधी पण साईन प्लस मायनस असते पहिली केसमध्ये. आता आपण जेव्हा केस 2 लिहायला जातो, केस 2 सेम आहे, H लेफ्ट साईडला येतो, V आता अबो जातो आहे आपला. केस 2 कशी करणार, आपण इथे लिहायचं अँटी नॅचरल थ्रस्ट, इथे लिहायचं RSF रेडियल शिअर फोर्स. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा हे जे दिसतात ना राईट साईडचे ते लेफ्ट साईडला लिहायचे. म्हणजे काय, H cos θ आहे, H cos θ लिहिला. V sin θ आहे, तो राईट साईडला लिहायचा V sin θ. ओके, इथे काय V cos θ लिहा, इथे V cos θ. इथे काय H sin θ, H sin θ. पहिली केसमध्ये प्लस मायनस, सेकंड केसमध्ये मायनस प्लस. हे झाले 2 केस आपल्या रेडी. तिसरी केसचं काय करायचं, तिसरी केस असते H राईट साईडला, V इथे कसं V पहिला आपण डाऊनवर्ड घेतला तर E डाऊनवर्ड्स V. NT लिहा, RSF लिहा. बाकीच्या 2 केसमध्ये कसं आपण राईट साईडला लिहिलं, लेफ्ट साईडला. परत आता इथे जे लिहिलं आहे तेच आणा इकडे, बोलवा. V sin θला बोलवला, H cos θला इकडे लिहा, H cos θ लिहिला. आता फर्स्ट केसमध्ये कसं असतं, हे आपण खाली लिहितो. आता थर्ड केसमध्ये काय, हे जे असतं ना सेकंड, तेच परत कॉपी करायचं खाली, V cos θ आणि H sin θ. आता हमेशा एवढं लक्षात ठेवा, H जेव्हा टूवर्ड्स असतं ना, टूवर्ड्स थर्ड केसमध्ये फॉर्म्युला दोघांचा मायनस मायनस असतं. आणि हा मायनस मायनस फोर्थ केससाठी पण कॉमन आहे, म्हणजे मधली साईन मायनसच राहते. आता इथे बघा H टूवर्ड्स आहे, म्हणजे टूवर्ड्स येतो, या साईडला येतो आहे टूवर्ड्स. मग आपण इथे Hला नेगेटिव्ह घेतला, इथे पण Hला नेगेटिव्ह घेतला. V कसा चालला आहे, V डाऊनवर्ड्स चालला आहे, म्हणून आपण एक कंडिशन आहे, इथे V खाली देतो, इथे Vला नेगेटिव्ह करतो, बस फक्त एवढंच आहे. आणि फोर्थमध्ये काय आहे, परत H राईट साईडला चालला आहे टूवर्ड्स, आणि V आता वर चालला आहे, म्हणून NT RSF लिहिताना हे जे लिहिलं आहे आपण ते इथे लिहा. परत एकदा H cos θ हा इथे लिहा, V sin θ हेच इथे कॉपी करा, वरचंच इथे कॉपी करा. आता काय V cos θ आणि H sin θ. आता इथे बघा V चालला आहे म्हणून हा पॉझिटिव्ह ठेवा, वर चालला आहे म्हणून हा पॉझिटिव्ह. इथे दोघांचे मायनस, तुम्ही बोललो केस 3 आणि केस 4 मायनस मायनसमध्ये मायनस मायनस दिला. आता हा टूवर्ड्स येतो आहे, इथे आपण H दिला, इथे द्यायचं आहे फक्त. आता हे 4 केसेस प्रॉपर आहेत, तुम्ही चेक करू शकता. असंच आहे आणि असंच बायट करा. फक्त काय केलं, प्लस मायनस, बाकी सगळं हे इथे बोलवलं, हे इथे बोलवलं, मायनस प्लस. फर्स्ट केस प्लस मायनस मायनस प्लस. मग काय केलं, थर्ड केसपासून आपण काय करतो, खालच्या जसं आहे तसंच कॉपी करतो, फक्त वरचं चेंज करतो. फोर्थ केसमध्ये पण जसं आहे तसंच कॉपी करतो, खालचं तसंच ठेवलं आहे. साईन तर दोघांची कॉमन आहे मायनसमध्ये मध्ये, फक्त फर्स्ट केस आपण उलटी घेतो. सो बरोबर आहे. हे एक्झामच्या 5 मिनटं अगोदर लास्ट पेजला लिहा, सेम टू सेम.